चालेल. ओके, दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट, दोन्ही बोटांची टोकं जोडलेली, बाकीची तिन्ही बोट सरळ, दोन्ही हात मांडीवरती, खांदे, कोपर, मनगट ढिले, सैल, रिलॅक्स. सावकाश डोळे बंद करायचे. पूर्ण पाठ, पाठीचा कणा, मान, डोकं एका सरळ रेषेत, हनुवटी जमिनीला समांतर. संथ श्वसन चालू ठेवायचंय. येणारा जाणारा श्वास अनुभव करायचा. श्वासासोबत संपूर्ण शरीर, मन शांत करायचंय, शिथिल करायचंय. अनुभव करायचंय श्वास शरीरामध्ये येताना भरपूर पॉझिटिव्ह एनर्जी, आनंद, उत्साह, नवी ऊर्जा, चैतन्य शक्ती शरीर मनामध्ये प्रवेश करत आहे. श्वास निघून जाताना संपूर्ण शरीरातील ताण, तणाव, थकवा, आळस, नकारात्मक ऊर्जा, नैराश्य श्वासावाटे शरीराच्या बाहेर निघून जात आहे. संपूर्ण शरीर शिथिल झालं आहे, शांत झालं आहे. यानंतर सर्वजण त्रिवार ओंकार म्हणणार आहोत. ओंकार म्हणताना एक दीर्घ लांब श्वास घ्यायचाय आणि श्वास सोडत अकार, उकार आणि मकार पूर्ण ओंकार म्हणायचंय आणि त्याचे व्हायब्रेशन अनुभव करायचे. एक दीर्घ लांब श्वास घ्या. श्वास घ्या. श्वास घ्या. संपूर्ण शरीरामध्ये झालेले ओंकाराचे व्हायब्रेशन्स अनुभव करायचे. पूर्ण डोकं, पूर्ण चेहरा, संपूर्ण शरीर शिथिल झाला हे अनुभव करायचंय. यानंतर ही स्थिती आपण सोडणार आहोत. दोन्ही हातांचे तळहात एकमेकांवरती घर्षण करायचे, ऊर्जा उष्णता निर्माण करायचे आणि सावकाश दोन्ही हातांनी पूर्ण चेहरा, डोळ्याचे स्नायू हलकेसे मसाज करायचे आणि दोन्ही हातांच्या मधोमध सावकाश दोन्ही डोळे मिटायचे, चेहऱ्यावरती एक छान गोड स्माइल ठेवायचे. हरिओम. थँक्यू सो मच. सूर्यनमस्कार योग साधना इन्स्टिट्यूट तर्फे घेण्यात येणाऱ्या आजच्या या फेस योगाच्या डेमो सेशन मध्ये मी योग साधक सोनल तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. हरिओम. थँक्यू सो मच. येस, चला व्हिडिओ स्टार्ट करायचे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी सर्वांनी व्हिडिओ चालू करा. आपण फेस योगा करणार आहोत. ओके, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ चालू ठेवायचे. मनीषा ताई, कश्मीरा ताई, आकांक्षा ताई, ओके, वर्षा ताई, चला शक्य आहे त्यांनी सर्वांनी व्हिडिओ स्टार्ट करा. ओके, आणि व्हिडिओ चालू करायचे, स्क्रीनच्या जवळ यायचंय. ओके, थोडंसं इंटरॅक्टिव्ह सेशन असणार आहे आजचं. हे डेमो सेशन आहे, त्यामुळे थोडंसं इंटरॅक्टिव्ह असणार आहे. तुम्ही थोडीशी एनरोलमेंट दाखवायचे. व्हिडिओज बंद ठेवलं तर एनरोलमेंट कशी समजणार आहे? ओके, त्यामुळे व्हिडिओ चालू ठेवायचे. ओके, तुम्हाला मी प्रश्न विचारणार आहे, तर चॅट बॉक्सचा यूज करायचा आहे आणि टाईप करून सर्वांनी सांगायचंय. ओके, चलो. तर पहिला प्रश्न चालेल, प्रश्न विचारलेला. ओके, पहिला प्रश्न. तर कोण कोण स्वतःवरती प्रेम करतं? ओके, बेसिक प्रश्न आहे. कोण कोण स्वतःवरती प्रेम करतं? चॅट बॉक्सचा वापर करायचा आहे, मी म्हणून टाईप करायचंय. आणि येस, आकांक्षा ताई, थँक्यू फॉर युअर रिप्लाय.
येस, ग्रेट ग्रेट ग्रेट, मोठा मी. येस, थँक्यू थँक्यू सो मच. ओके, हा झाला पहिला प्रश्न, लक्षात ठेवायचा आणि सर्वांनी. ओके, नेक्स्ट आहे. ओके, सेकंड क्वेश्चन. कोणाकोणाला वाटतंय की मी खूप सुंदर आहे? ओके, जुने साधक अगोदर रिप्लाय करायचा नाहीये. ओके, नवीन साधकांना चान्स द्यायचा. येस, मला वाटतंय. ग्रेट, थँक्यू थँक्यू गौरीताई. थँक्यू आकांक्षाताई. मी ऑफकोर्स. येस येस, ग्रेट. थँक्यू फॉर युअर रिप्लाय. येस, आता थर्ड क्वेश्चन. ओके, तर थोडंसं त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःचे अनालिसिस करायचंय थर्ड क्वेश्चन साठी. ओके, तर तिसरा क्वेश्चन असा आहे की सर्वांचं माझ्यावर स्वतःवरती प्रेम, माझ्यावरती म्हणजे स्वतःवरती प्रेम आहे. ओके, सर्वांना वाटते की मी सुंदर आहे. तर चेक करायचं की आपण दिवसभरामध्ये आपल्याला आपल्या स्वतःशी पॉझिटिव्ह किती वेळेस बोलतो आणि नकारात्मक किती वेळेस बोलतो. ओके, तर हे व्यवस्थित अनालिसिस करून सांगायचंय, स्वतःशी खोटं बोलायचं नाही. पर्सेंटेज मध्ये सांगायचंय की मी पॉझिटिव्ह दिवसभर एवढ्या वेळेस बोलते आणि निगेटिव्ह एवढ्या वेळेस बोलते. ओके, तर 100% मध्ये पॉझिटिव्ह 50%, निगेटिव्ह 10%, 5%, जे काही आहे ते व्यवस्थित टाईप करून सांगायचंय. ओके, चला. पॉझिटिव्ह असेल तर पी, त्याच्या पुढे पर्सेंटेज, आणि निगेटिव्ह असेल तर एन आणि त्याच्या पुढे पर्सेंटेज. येस, पॉझिटिव्ह 50, निगेटिव्ह 50, नॅचरल. पॉझिटिव्ह 99%. हा, पॉझिटिव्ह 40, निगेटिव्ह 60, पॉझिटिव्ह 30, निगेटिव्ह 70. बघा, स्वतःचं अनालिसिस करा, चेक करा, व्यवस्थित चेक करा आणि खरोखर उत्तर द्यायचंय, नकारात्मक द्यायचं नाही. क्लास केल्यापासून 90%, आणि जुने साधकांनी चेक करा की आपलं पॉझिटिव्ह बोलण्याचं पर्सेंटेज किती वाढलंय, निगेटिव्हचं किती पर्सेंटेज वाढलंय. येस, ग्रेट श्रेयाताई. 50-50, 75-25, 60%, 50-50, 70-50. येस, ग्रेट. थँक यू सो मच फॉर युअर रिप्लाय. येस, तर आता सर्वांना स्वतःचे अनालिसिस झालंय की आपण नकारात्मक आपल्याशी किती बोलतो, आपण पॉझिटिव्ह किती बोलतो, सकारात्मक किती बोलतो. तर त्या सर्व गोष्टींचा आपल्या बॉडीवरती त्याचा इफेक्ट होत असतो. ओके, तर चालेल. हा वर्ग स्वतःवरती प्रेम करणाऱ्यांसाठी, ओके, स्वतःला ज्यांना वेळ देता येत नाही त्यांना सर्वांना वेळ देण्यासाठी हा सर्वांसाठी वर्ग आहे. ओके, तर आजच्या या डेमो सेशन मध्ये मी योग साधक सोनम तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. थँक्यू सो मच. ओके, तर याच्या रिलेटेड मी थोडीशी बेसिक माहिती देते. तुम्ही अत्यंत योग्य ठिकाणी आलेला आहात. ओके, तर ते पर्सेंटेज नक्की मी तुम्हाला गॅरंटी देईल की जे निगेटिव्हचं पर्सेंटेज आहे ते नक्की कमी होणार आहे. ओके, चालेल. हा फेस योगाच्या रिलेटेडची थोडीशी माहिती देते की हा पूर्ण जो वर्ग आहे तो पूर्ण 30 दिवसांचा वर्ग असतो. ओके, फेस योगाचा. फेस योगाच्या रिलेटेड तुम्हाला माहितीच असेल. तर फेस योगा काय आहे, तर याच्यामध्ये वेगवेगळ्या चेहऱ्याच्या वेगवेगळ्या नैसर्गिक पद्धतीने आपण चेहऱ्यावरचे फॅट्स कमी करतो. ओके, पिगमेंटेशन असेल, वांगाचे डाग असतील तर ते कमी होण्यासाठी याची मदत होते. ओके, तर याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. तर वेगवेगळे मसाजेस आहेत. तर मसाजेस मध्ये आहे की कोलाजन बुस्टिंग, आणखीन लिम्फॅटिक ड्रेनेज आहे, आईस क्यूब आहे, हॉट स्पून मसाज आहे, ऑइल क्लिन्झिंग आहे, असे वेगवेगळे मसाजेस आहेत. आणखी त्याच्यामध्ये वेगवेगळे एक्सरसाइजेस आहेत. ओके, तर त्याच्यामध्ये फॅट्स कमी होण्यासाठी, जॉ लाईन शार्प होण्यासाठी, गळ्यावरचे फॅट्स कमी होण्यासाठी असे वेगवेगळे एक्सरसाइजेस आहेत. आणखी त्राटक आहे, असे वेगवेगळे सेशन आपल्याला पूर्ण 30 दिवसांमध्ये असणार आहेत. ओके, येस. तर आणखी याच्या रिलेटेड महत्वाचं म्हणजे आपले हे जे आहे फेस योगाच्या, तर त्याच्या 3 बॅचेस आहेत. 3 बॅचेस आहेत. सकाळची 11:30ची एक बॅच आहे, त्याच्यानंतर दुपारी 3ची एक बॅच आहे आणि रात्रीची ही 9:30ची बॅच आहे. ओके, या तिन्ही बॅचेस पैकी तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही बॅच करू शकतात. तिन्ही करायचे असतील तर तिन्ही तुम्ही बॅचेस करू शकतात. हे झालं फेस योगा रिलेटेडचं. ओके, आणखी आपल्या इन्स्टिट्यूटच्या रिलेटेडची मी तुम्हाला बेसिक माहिती देते. आवडेल तुम्हाला सर्वांना ऐकायला. जुने साधक आहेत त्यांना सर्वांना माहितीच आहे, नवीन साधकांसाठी. ओके, तर हा सूर्यनमस्कार योग साधना इन्स्टिट्यूट पुणे यांच्यातर्फे हा वर्ग घेण्यात येतो. आपल्यातर्फे आणखीन वेगवेगळी वर्ग घेण्यात येतात. त्याच्यामध्ये आहे ऍडव्हान्स फॅट लॉस, 1.5 तासाचा हा वर्ग असतो. नित्य योग साधना वर्ग 1 तासाचा हा वर्ग असतो. योग निद्रा ध्यान, ओके, हे नियमितपणे घेण्यात येतात.
ओके. आजपर्यंत भरपूर साऱ्या साधकांनी या वर्गांचा अनुभव घेतलाय, स्वतःला व्याधीमुक्त केले, फॅट लॉस केलाय. ओके. आणि मस्त समाधानी आनंदी ते जीवन जगत आहे. ओके. ही झाली बेसिक इन्स्टिट्यूटची इन्फॉर्मेशन. माझी थोडीशी इन्फॉर्मेशन देते. माझं नाव आहे सोनम. ओके. तर माझं योगाचं शिक्षण योगनगरी ऋषिकेश इथून झालेलं आहे. मी इंटरनॅशनली सर्टिफाईड फेस योगा इन्स्ट्रक्टर आहे. इंटरनॅशनली सर्टिफाईड योगा ट्रेनर देखील आहे. ओके. ही झाली बेसिक इन्फॉर्मेशन. ओके. चालेल. कोणाला काही प्रश्न असतील तर आपण शेवटी प्रश्न घेणार आहोत. ओके. चालेल. तर आपल्या या फेस योगा वर्गामध्ये बऱ्यापैकी 5,000 पेक्षा जास्त साधकांनी याचा अनुभव घेतलेला आहे. ओके. तर याच्यामध्ये प्रॉपर बॉडी पोश्चर वरती आपण व्यवस्थित लक्ष देणार आहोत. आणि या सेशन मध्ये आज आपण मसाज प्लस एक्सरसाइज या दोन्ही गोष्टी घेणार आहोत. ओके. चालेल. मसाजसाठी तुम्हाला लागणार आहे ऑइल. ओके. बेसिक ऑइल जे काही तुम्ही यूज करता. जर ऑइल नसेल तर तुम्ही डेली रेग्युलरली जे मॉइश्चरायझर यूज करता ते मॉइश्चरायझर घेऊ शकतात. किंवा ॲलोवेरा जेल असेल तर ॲलोवेरा जेल घेऊ शकता. त्याच्यामध्ये पण जर तुम्ही फर्स्ट टाइम मसाज करताय तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी ऍड करायचंय. ऑइलचं मॉइश्चरायझरचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचंय. पाणी ऍड करायचं, थोडंसं डायल्यूट करायचंय. ओके. क्लिअर सर्वांना? क्लिअर? आवाज क्लिअर येतोय माझा? ओके. थँक्यू सो मच. येस, बदाम ऑइल चालेल. पण खूप जर ऑइली स्किन असेल तर बदाम ऑइल यूज करू नका. आता थोडेसे उन्हाळ्याचे दिवस आहेत, गरमी आहे आणि बदामचं तेल थोडंसं उष्ण असतं. त्यामुळे बदामचं तेल यूज करू नका. ओके. येस. चल, स्टार्ट करणार आहोत. अगोदर आपण फेस एक्सरसाइजेस घेणार आहोत. त्याच्यासोबत मी ह्या फेस योगाचे बेनिफिट पण तुम्हाला सांगणार आहे. ओके. आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. ऑइलचे प्रकार पण कव्हर करणार आहोत. स्किन टाईप पण कव्हर करणार आहोत. आज तुम्ही डेली साठी जे यूज करता, ओके, जर मॉइश्चरायझर असेल तर मॉइश्चरायझर यूज करा किंवा ॲलोवेरा जेल यूज करा आजच्या दिवसासाठी. ओके. चलो, ताट बसायचंय, पाठीचा कणा सरळ ठेवायचाय, बॉडी पोश्चर कडे लक्ष द्यायचंय. जेव्हा आपण बसतो तेव्हा मस्त एखाद्या हवेशीर ठिकाणी बसा. खिडकी थोडीशी उघडी करा, ओपन करा आणि तिथे शेजारी बसा. मस्त छान हवेचं प्रमाण जिथं असेल तिथे बसा. ओके. पिंपल्स असतील तर मसाज करू नका. चालेल. ताट बसायचंय, पाठीचा कणा सरळ. अगोदर आपण टॅपिंग करणार आहोत. कपाळापासून ते पूर्ण कॉलर बोन पर्यंत टॅपिंग करायचंय. टॅपिंग करताना पूर्ण चेहऱ्यावरचं कोलाजन बूस्ट होतं, ब्लड सर्क्युलेशन स्टिम्युलेट होतं. ओके. कंटिन्यू करा. एक, डोळे बंद ठेवायचे. दोन, तीन, कंटिन्यू. चार, पाच, पूर्ण 10 काउंट साठी. सहा, सात, आठ, नऊ आणि 10. रिलॅक्स. डोळे बंद. एक दीर्घ लांब श्वास घ्या. पोट, छाती, खांदे भरून श्वास घ्या. श्वास निघून जाताना पूर्ण चेहऱ्यावरचा ताण तणाव काढून टाका. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडायचे. याने काय होतं तर पूर्ण चेहऱ्यावरचं ब्लड सर्क्युलेशन स्टिम्युलेट होतं. चेहऱ्याच्या प्रत्येक अवयवापर्यंत जास्तीत जास्त रक्ताचा प्रवाह होतो. जास्तीत जास्त ऑक्सिजनेटेड ब्लड पोहोचण्यासाठी मदत होते. कोलॅजन बूस्ट होण्यासाठी मदत होते. ओके. तर दुसरा एक्सरसाइज आहे. दोन्ही हात बरोबर आयब्रोच्या सेंटरला कपाळावरती ठेवायचे. या पद्धतीने व्हर्टिकली तिथली त्वचा कॉम्प्रेस करायची, स्ट्रेच करायचे, कॉम्प्रेस करायचे, स्ट्रेच करायचे. कंटिन्यू 5 काउंट आपण हे करणार आहोत. एक, दोन, तीन, चार आणि 5. रिलॅक्स. पूर्ण कपाळ ढिले करा. सैल सोडून द्या. पूर्ण कपाळावरचा ताण काढून टाका. रिलॅक्स. यानंतर पुन्हा हॉरिझॉन्टली कपाळावरती या पद्धतीने ठेवायचे. पुन्हा कॉम्प्रेस करायचे. डोळे बंद, पाठीचा कणा सरळ, वरती स्ट्रेच करायचे. एक, पुन्हा कॉम्प्रेस, स्ट्रेच, डोळे बंद. दोन,
3 4 आणि 5. रिलॅक्स. पूर्ण कपाळ ढिले करा. कपाळावरचा ताण दूर करून घ्या. पूर्ण शरीर शांत, शिथिल, रिलॅक्स. पुन्हा सावकाश डोळे उघडायचे. यानंतर नेक्स्ट कपाळाचे एक्सरसाइजेस झाले. तर कपाळावरचे असे आपण पूर्ण अर्धा तास डेली घेणार आहोत. आज डेमो सेशन आहे त्यामुळे आपण काउंटिंग थोडंसं कमी ठेवलेलं आहे आणि आणखीन मसाज पण घेणार आहोत. डेली फक्त अर्धा तास मसाज होईल किंवा एक्सरसाइज होईल. ओके, चलो. यानंतर अंगठा आणि अंगठ्या शेजारच्या बोटांनी पूर्ण आयब्रोज पिंचिंग करायचे. ओके, पिंचिंगने पण कोलॅजन बूस्ट होतो. कोलॅजन हे प्रोटीन आहे. पूर्ण चेहऱ्याची, स्किनची, त्वचेची इलॅस्टिसिटी जपून ठेवण्यासाठी, इलॅस्टिसिटी मेंटेन राहण्यासाठी कोलॅजनची आवश्यकता आहे. तर त्याने पिंचिंगने कोलॅजन बूस्ट होतं. 2 3 4 चेहऱ्यावरती एक छान गोड स्माइल ठेवायचे आणि 5 रिलॅक्स. दोन्ही भुवया ढिल्या करा. दोन्ही भुवयांवरचा ताण काढून टाका. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडायचे. त्यानंतर अंगठ्या शेजारच्या दोन्ही बोटांनी ओके डोळ्यांच्या खाली टॅपिंग करायचे. ओके, डोळे बंद ठेवायचे आणि बरोबर डोळ्यांच्या खाली टॅपिंग करायचे. डोळ्यांच्या खालचे डार्क सर्कल्स कमी होण्यासाठी याची मदत होते. डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. डोळ्यांच्या भोवतालचं ब्लड सर्क्युलेशन स्टिम्युलेट होण्यासाठी मदत होते. 2 3 4 5 अँड रिलॅक्स. पुन्हा एक दीर्घ लांब श्वास घ्या. सावकाशपणे श्वास सोडा. दोन्ही डोळे ढिले करा. डोळ्यांवरचा ताण काढून टाका. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडायचे. यानंतर सायनसचा पॉइंट, नाकाच्या इथे जो खड्डा आहे, ओके, नाकाच्या शेवटी इथे जो खड्डा आहे तिथे हलकसं प्रेशर द्यायचंय. अंगठ्या शेजारच्या बोटाने हलकसं प्रेशर द्यायचंय. डोळे बंद आणि दाब देऊन रोटेशन करायचे. जर सायनसचा त्रास असेल तर तो सायनसचा त्रास कमी होण्यासाठी मदत होते. स्ट्रेस टेन्शन कमी होण्यासाठी मदत होते. 2 3 सर्दीमुळे जर डोकं दुखत असेल तर तो त्रास कमी होण्यासाठी पण मदत होते. 4 5 अपोजिट. 1 2 3 4 आणि 5 रिलॅक्स. पूर्ण नाक, पूर्ण चेहरा ढिला करा. सैल सोडून द्या. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडायचे. त्यानंतर पुन्हा हाताच्या 4 बोटांनी टेम्पोरल रिजन, हा आपला टेम्पोरल रिजन असतो. ओके, जिथे आयब्रोज आपल्या संपतात, डोळ्यांच्या बरोबर कॉर्नरला. ओके, हाताच्या 4 बोटांनी हलकसं प्रेशर द्यायचंय. मान सरळ, पाठीचा कणा सरळ आणि क्लॉकवाईज रोटेशन करायचे. डोळे बंद, हलकसं दाब देऊन क्लॉकवाईज रोटेशन. 1 याने काय होतं तर पूर्ण चेहऱ्यावरचं ब्लड सर्क्युलेशन स्टिम्युलेट होतं. फेशियल जे मसल्स आहेत, ओके, तर त्याच्यामध्ये जर स्ट्रेस टेन्शन आपण होल्ड करून ठेवलेलं असतं, दिवसभराचा ताणतणाव आहे तर तो निघून जाण्यासाठी मदत होते. डोकंदुखीचा त्रास कमी होण्यासाठी मदत होते. झोप लागत असेल, इन्सोमिया असेल तर, लागत नसेल तर झोप लागण्यासाठी याची मदत होते. 4 आणि 5 विरुद्ध दिशेने मान सरळ करा. 1 मान सरळ, हनुवटी जमिनीला समांतर. 2 3 4 आणि 5 रिलॅक्स. पुन्हा एक दीर्घ लांब श्वास घ्या. श्वास निघून जाताना पूर्ण चेहरा ढिला करा. सैल सोडून द्या. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडा. छान वाटतंय, रिलॅक्स वाटतंय नक्की सर्वांना? येस, ग्रेट. यानंतर करणार आहोत चिक पफ, त्याला बलून पोज पण म्हणतात. ओके, तर गालावरचे फॅट्स कमी होण्यासाठी मदत होते. गालांचं आरोग्य सुधारण्यासाठी, गालावरती पिगमेंटेशन असेल, वांगाचे डाग असतील तर ते डाग कमी होण्यासाठी याची मदत होते. ओके, नाकाने श्वास घ्यायचा, बलून करायचा.
ओके. आणि एका हाताच्या दोन्ही बोटाने होल्ड करायचा आहे तो बलून. क्लिअर सर्वांना? नाकाने श्वास घ्यायचा आहे. श्वास घेतल्यानंतर गालाचा पफ करायचा आहे, बलून करायचा, होल्ड करायचा आहे. होल्ड केल्यानंतर टॅपिंग करायचा. पूर्ण गालावरचं ब्लड सर्क्युलेशन स्टिम्युलेट करायचंय. 1, 2, 3, 4 आणि 5. यानंतर पुन्हा दुसऱ्या हाताने होल्ड करा आणि दुसऱ्या गालावरती टॅपिंग करायचंय. पुन्हा कंटिन्यू. पूर्ण गाल टॅप 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 टॅप. 1, 2, 3, 4 आणि 5. रिलॅक्स. गालावरती ताण जाणवतो तो ताण. दोन्ही हात रब करायचे आणि सावकाश ती उष्णता गालांना द्यायची. गालाचे स्नायू रिलॅक्स करायचे. गालावरचा ताण काढून टाकायचा आहे. रिलॅक्स, रिलॅक्स. सावकाश डोळे उघडायचे. ओके. तर यासारखे वेगवेगळे आपण एक्सरसाइजेस आणखी घेणार आहोत. ओके. नेक्स्ट आहे तर जॉ लाईन साठी आणि डबल चिन. डबल चिन म्हणजे काय असतं तर या पोर्शन वरती आपले फॅट्स असतात. इथे ही झाली चिन, आणखी इथे फॅट्स असतात. तर ती डबल चिन दिसते. इथे गळ्यावरती फॅट्स असतात. ओके. तर ते कमी होण्यासाठी काय करायचं, आपलं जे कॉलर बोन आहे, कॉलर बोन माहितीये सर्वांना, ब्युटी बोन पण म्हणतो आपण त्याला. तर त्याच्या खाली एकावरती एक दोन्ही हात टेकवायचे. श्वास घ्यायचाय. श्वास घेत हनवटी वरती घ्यायचे आणि वरती पाऊट करायचंय. ओके. पाऊट माहितीये ना, आपण सेल्फी काढताना करतो पाऊट, त्या पद्धतीने पण सिलिंगला वरती बघून करायचंय. श्वास घेत अप आणि पाऊट, रिलीज, पाऊट, रिलीज. पूर्ण गळ्यावरती जो स्ट्रेच येतो तो स्ट्रेच अनुभव करायचा. कंटिन्यू करा. 1, पाऊट, 2, 3. सेजल ताईला जर वरतीच ठेवायची, हनवटी वरतीच ठेवायची. 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. सावकाश श्वास घेत सेंटर. रिलॅक्स. गळ्यावरती स्ट्रेच जाणवतोय? येस, ग्रेट. यानंतर पुन्हा तेच दोन्ही हात कॉलर बोनच्या खाली, तिथली त्वचा थोडीशी होल्ड करायची आहे. नजर डावीकडे घ्यायची, मान डावीकडे. पुन्हा अपवर्ड, पुन्हा पाऊट. पूर्ण उजवी बाजू आपली ताणली जाते, त्याकडे लक्ष द्यायचंय. पाठ सरळ ठेवा, पाठीचा कणा सरळ. 1, संथ श्वसन. 2, वरती बघा, वरती हनवटी वरती घ्या, वरती घ्या. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सावकाश सेंटर. यानंतर पुन्हा उजवीकडे टर्न व्हायचं. पुन्हा अपवर्ड, पुन्हा पाऊट. पूर्ण डावी बाजू ताणली जाते. तो ताण अनुभव करायचा, तो स्ट्रेच फील करत करण्याचा प्रयत्न. पाठीचा कणा सरळ. 1, 2, 3, 4 आणि 5. रिलॅक्स. सावकाश हात खाली घ्या. पाठीचा कणा सरळ. श्वास घेताना एक मोठा लांब श्वास घ्या. श्वास निघून जाताना पूर्ण चेहरा ढिला करा. सैल सोडून द्या. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडायचे. ओके. हे झाले काही बेसिक एक्सरसाइजेस. ओके. तर आज आपण 5-7 प्रकारचे एक्सरसाइजेस घेतलेत. तर असे रेग्युलरली आपण पूर्ण अर्धा तास एक्सरसाइजचं सेशन असेल तर पूर्ण अर्धा तास एक्सरसाइज घेणार आहोत. जर मसाजचं सेशन असेल तर पूर्ण अर्धा तास मसाज. त्याच्या रिलेटेड आपल्याला ग्रुपवरती मेसेज येतो की मसाज आहे, एक्सरसाइज आहे, कोणतं मसाज आहे, कोणतं एक्सरसाइज आहे, ओके, त्राटक आहे, त्याच्या रिलेटेड सर्व मेसेजेस आपल्याला ग्रुपवरती येतात. आज आपण एक्सरसाइजेस एवढेच घेतलेले आहेत. ओके.
आता घेणार आहोत मसाज. ओके. तर मसाज पण कोणत्या पद्धतीने असणार आहे? एक्सरसाइज तुम्हाला समजलं की एक्सरसाइज कसं घेतलं जातं, त्याची पद्धत कशी आहे. आता मसाजच्या रिलेटेड. ओके. आता मसाजसाठी तुम्ही जे ऑइल घेतलेलं आहे, ऑइल असेल, मॉइश्चरायझर असेल, ते व्यवस्थित जास्त प्रमाणात चेहऱ्यावरती अप्लाय करायचे. जास्त प्रमाणात म्हणजे आपल्या त्वचेची आणि आपल्या हाताचं फ्रिक्शन नाही झालं पाहिजे, स्मूथ मुवमेंट झाली पाहिजे, मसाजचे स्मूथ स्ट्रोक्स बसले पाहिजेत. ओके. चलो अप्लाय करायचंय पूर्ण व्यवस्थित अप्लाय करून घ्या. ओके. येस. आता मसाज करणार आहोत. अगोदर हातांची बोटं जी आहेत आपली 4 बोटं त्याच्या टोकाने, नख लागणार नाही याची काळजी घ्यायची. त्याच्या टोकाने व्यवस्थित थोडंसं प्रेशर द्यायचंय आणि सर्क्युलर डिरेक्शन मध्ये पूर्ण चेहरा मसाज करायचा आहे. ओके. सर्क्युलर डिरेक्शन मध्ये पाठीचा कणा सरळ ठेवा. श्वास कुठेही होल्ड करायचा नाही. श्वास चालू ठेवायचा आहे, श्वास सोडायचा आहे, संथ श्वसन चालू ठेवायचंय. डोळे बंद. शरीराची ही शांतता, डोक्याची शांतता अनुभव करत करण्याचा प्रयत्न. 1, 2, 3, 4 आणि 5. रिलॅक्स. रिलॅक्स. एक दीर्घ लांब श्वास घ्या. श्वास निघून जाताना पूर्ण चेहरा ढिला करा. सैल सोडून द्या. पूर्ण चेहऱ्यावरचा ताण काढून टाका. रिलॅक्स. यानंतर नेक्स्ट मसाजचा स्ट्रोक्स. हाताच्या 4 बोटांचं नकल करायचंय. नकल करायचंय आणि या नकलने हलकसं प्रेशर द्यायचंय. ओके. प्रेशर द्यायचंय. प्रेशर दिल्यानंतर सावकाश स्ट्रोक्स टेम्पोरल रिजन पर्यंत. 1, 2, 3 मसाज करायचंय. 4 आणि 5. रिलॅक्स. जास्तीत जास्त प्रमाणात ऑइल, मॉइश्चरायझर यूज करा. कोरड्या त्वचेवरती मसाज करायचं नाही. रिलॅक्स. यानंतर पूर्ण हाताचा तळवा यूज करायचा. ओके. उजवा हात उजवीकडे, डावा हात डावीकडे. 1, 2 कंटिन्यू करा. डोळे बंद ठेवायचे. 3, 4 आणि 5. रिलॅक्स. पूर्ण कपाळ ढिले करा. सैल सोडून द्या. कपाळावरचा ताण दूर करून घ्या. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडायचे. आता करणार आहोत डोळ्यांच्या खालून मसाज. ओके. अंगठ्याच्या शेजारचं बोटाचं इंडेक्स फिंगरचं नकल करायचे. डोळ्यांच्या बरोबर इनर कॉर्नर पासून मसाज करत अपवर्ड टेम्पोरल रिजनला आणि इथे टर्न करायचे बोट हलकसं प्रेशर देऊन. ओके. पुन्हा एकदा बघा. बरोबर डोळ्यांच्या इनर कॉर्नर पासून खालून टेम्पोरल रिजनला आणि इथे टर्न करायचे. ओके. डोळे बंद ठेवायचे. मान सरळ, हनुवटी जमिनीला समांतर. 1 डोळ्यांच्या खालचे डार्क सर्कल्स कमी होण्यासाठी याची मदत होते. पिगमेंटेशन कमी होण्यासाठी मदत होते. डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. 3, 4 आणि 5. रिलॅक्स. रिलॅक्स. या पद्धतीने मसाजच्या आपण प्रत्येक मसाजच्या स्ट्रोक्सचे 10-10 स्ट्रोक्स आपण देतो. ओके. क्लिअर. रिलॅक्स. यानंतर काय करायचंय? सेम तेच नकल ठेवायचे पण आपले हे चिक बोन आहे ते चिक बोन हायलाइट करण्यासाठी बरोबर व्ही शेप मध्ये नकल करून चिक बोनच्या खाली यायचंय. पुन्हा अपवर्ड. ओके. या पद्धतीने चिक बोन सोडून खाली, पुन्हा अप. 1, 2 खाली उतरलेले गाल असतील तर ते गाल अपलिफ्ट होण्यासाठी सुद्धा मदत होते. वयानुसार किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे खाली गाल उतरतात. कोलॅजनचं प्रमाण कमी झाल्यामुळे ते खाली उतरलेले गाल अपलिफ्ट होण्यासाठी या मसाजची पण मदत होते. 3, 4 आणि 5. रिलॅक्स. एक दीर्घ लांब श्वास घ्या. श्वास निघून जाताना दोन्ही गाल ढिले करा. सैल सोडून द्या. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडायचे. यानंतर नेक्स्ट एक्सरसाइज करणार आहोत. नाकाच्या सायनसचा जो पॉइंट आहे तिथे सर्क्युलर
मोशन करायची. पुन्हा ज्या प्रकारे आपली कॉईल असते त्या प्रकारे एकदा बघून घ्या. 1, 2 आणि 3 कपाळावरून वरती. इथे 11 लाईन्स असतात त्या कमी होण्यासाठी मदत होते. नाक शार्प होण्यासाठी मदत होते. सायनसचा त्रास कमी होण्यासाठी मदत होते. डोकंदुखीचा त्रास असेल, सर्दीमुळे डोकं दुखतं, तर तो त्रास कमी होण्यासाठी सुद्धा मदत होते. कंटिन्यू. 1, 2, 3, कंटिन्यू. 4 आणि 5. रिलॅक्स. पूर्ण नाक ढिले करा. नाकावरचा ताण दूर करून घ्या. पूर्ण शरीर ढिले सोडा. एक दीर्घ लांब श्वास घ्या. सावकाशपणे श्वास सोडा. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडायचेत. ओके. हे झालं नाकासाठी. आता करणार आहोत पूर्ण गाल. आपण जेव्हा मसाज करतो, आपण जेव्हा चेहरा धुतो किंवा फेस पॅक अप्लाय करतो, जे काही करतो, तेव्हा आपण खाली कधीच त्वचा ओढायची नसते. जेव्हा चेहऱ्याच्या रिलेटेड पूर्ण जे स्ट्रोक्स आहेत ते वरच्या दिशेने करायचे. ओके. आता नाकाच्या तिथून पूर्ण हाताचा वापर करायचा आहे. नाकापासून डाऊन यायचंय. डाऊन टू अप आणि टेम्पोररी रिजनला हलकंसं प्रेशर द्यायचंय. अपलिफ्ट करायचंय. मॉइश्चरायझर ऑइल जास्त प्रमाणात यूज करा. ओके. 1, डोळे बंद. 2, 3, फील द स्ट्रेच. पूर्ण शरीरातला ताणतणाव, थकवा निघून जात आहे अनुभव करायचे. 4 आणि 5. रिलॅक्स. दोन्ही गाल ढिले करा. गालावरचा ताण दूर करून घ्या. पूर्ण शरीर ढिले, सैल, रिलॅक्स. पूर्ण शरीरावरचा ताण काढून टाका. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडायचे. नेक्स्ट. ओके. अप्पर लिप, लोअर लिप. तिथे डार्कनेस असतो, मंकी पॅच असतो. ओके. तो मंकी पॅच कमी होण्यासाठी अंगठ्या शेजारची दोन्ही बोटं घ्यायचे. या पद्धतीने एक बोट ओठांच्या वरती, एक खाली, पूर्ण अपवर्ड. 1, 2, 3, 4 आणि 5. रिलॅक्स. ओठांच्या वरची बाजू, ओठांच्या खालची बाजू ढिली सोडा. सैल सोडून द्या. रिलॅक्स. ओके. या पद्धतीने आपण 10 स्ट्रोक्स देणार आहोत. ओके. आज आपण फक्त 5 घेतलेत. ओके. यानंतर जॉ लाईन साठी, जॉ लाईन शार्प होण्यासाठी पुन्हा हे जे 2 बोट आहेत त्यांचं नकल करायचंय. ओके. नकल केल्यानंतर बोटांची टोकं बाहेरच्या दिशेने असतील. बोटांची टोकं बाहेरच्या दिशेने आणि बरोबर आपली जी जॉ लाईन आहे ते बरोबर दोन्ही बोटांच्या मधोमध पकडायची आणि मसाज करत करत कानापर्यंत जायचंय. ओके. क्लिअर सर्वांना? कंटिन्यू करा. 1, हलकसा दाब द्यायचा आहे. 2, व्हेरी गुड. 3, 4 आणि 5. व्हेरी गुड. रिलॅक्स. पूर्ण चेहरा ढिला करा. पूर्ण जॉलाईन ढिली सोडा. सैल सोडून द्या. रिलॅक्स. ओके. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडायचे. आता नेक्स्ट पूर्ण गळ्यासाठी. ओके. हनुवटी थोडीशी वरती घ्यायची. थोडासा गळ्यावरती स्ट्रेच जाणवतो आणि दोन्ही हाताने गळ्यावरती जर अप्लाय केलं नसेल ऑइल मॉइश्चरायझर तर गळ्यावरती पण अप्लाय करून घ्या. पुन्हा पूर्ण हाताच्या तळव्याचा यूज करायचा आहे. अपवर्ड डिरेक्शन. 1, या पद्धतीने. 2, कंटिन्यू. 3, चेहऱ्यावरती छान स्माइल ठेवायची. 4, 5, अपोजिट डिरेक्शननी. उजवी साईड, मिडल, डावीकडून पुन्हा खाली. 1, हलकसा मसाज. 2, 3, 4 आणि 5. रिलॅक्स. ओके. पूर्ण गळा ढिला सोडा. सैल सोडून द्या. गळ्यावरचा ताण काढून टाका. ताठ बसा. श्वास घेताना पोट, छाती, खांदे भरून श्वास घ्या. श्वास निघून जाताना पूर्ण चेहरा ढिला करा. सैल सोडून द्या. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडायचे. ओके.
यानंतर कान. कानाच्या पाठीमागे पुढे भरपूर सारे प्रेशर पॉइंट्स असतात, लिम्फ नोड्स असतात. तर रिलॅक्सेशन साठी अंगठ्या शेजारची दोन्ही बोटं घ्यायचे, बरोबर कान मधोमध, अप डाऊन, हलकस प्रेशर द्यायचंय, अप डाऊन, अप डाऊन, कंटिन्यू. 1, 2, 3, 4 आणि 5. रिलॅक्स. दोन्ही कान ढिले करा, पूर्ण डोकं ढिलं सोडा, सैल सोडून द्या. रिलॅक्स. यानंतर पूर्ण हाताचा तळवा यूज करायचा. जेवढं शक्य आहे तेवढं हात पाठीमागे, पाठीवरती आणि मसाज करत करत कॉलर बोन पर्यंत यायचे. ओके, कंटिन्यू. 1, डोळे बंद, पाठीचा कणा सरळ, संथ श्वसन. 2, 3, 4 आणि 5. रिलॅक्स. पूर्ण पाठ, पूर्ण शरीर ढिली सोडा, सैल सोडून द्या. पूर्ण शरीरावरचा ताण काढून टाका. रिलॅक्स. ओके, हे झालं मसाज. आता मसाज झाल्यानंतर कंपल्सरी सर्वांनी फेस वॉश करायचा. कंपल्सरी वॉश करायचा. सेशन चालू होण्याच्या अगोदर आणि सेशन झाल्यानंतर पण कंपल्सरी चेहरा धुवायचा आहे. हे झालं बेसिक इन्स्ट्रक्शन. ओके, याच्या नंतर आणखी, ओके, हे झालं एक्सरसाइज. याच्या रिलेटेड आणखी आता आपण हेड मसाज घेतलेलं नाही, तर एव्हरी सॅटरडे आपलं हेड मसाज पण असणार आहे. केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी हेड मसाज पण आपण घेणार आहोत. डोळ्यांच्या आरोग्यासाठी त्राटक ही आहे शुद्धी क्रिया, तर ती शुद्धी क्रिया पण आपण घेणार आहोत. आणि एक प्रत्येक आठवड्यामध्ये एक आपला नॅचरल फेस पॅक देण्यात येणार आहे. नॅचरल, ज्याच्यामध्ये कोणतंही केमिकल यूज करायचं नाहीये. जे घरात गोष्टी अवेलेबल आहेत त्या सर्व गोष्टींचा फेस पॅक देण्यात येणार आहे. आणि पूर्ण महिन्यामध्ये एक फेशियल एक आपण घेणार आहोत. ते फेशियल पण पूर्ण नॅचरल असणार आहे. तुम्ही स्वतः करू शकतात. घरात जे इन्ग्रेडियंट आपल्याला अवेलेबल आहेत ते सर्व यूज करून करायचं आहे. ओके, क्लिअर? ओके, समजलं सर्वांना? चालेल. तर याचे बेनिफिट्स भरपूर आहेत. चेहऱ्यावरचं स्ट्रेस टेन्शन कमी होण्यासाठी, ओके, आणखी वांगाचे डाग कमी होण्यासाठी, ज्या काही गोष्टी आहेत चेहऱ्याच्या रिलेटेड, जर कोणाला पॅरालिसिसमुळे जर चेहरा थोडस हे झालेला असतो, एखादी साईड ऍक्टिव्ह असते, एखादी कमी ऍक्टिव्ह असते, तर त्याच्यासाठी पण एक्सरसाइजने याचा फायदा होणार आहे. ओके, हे सर्व याचे बेनिफिट्स आहेत. रेग्युलरली आपण त्याचे बेनिफिट्स तर सांगणारच आहोत. ओके, हे आजचं आपलं सेशन इथे संपतं म्हणजे मसाज आणि एक्सरसाइजेस एवढं आहे. ओके, तर याच्या नंतर आपण घेणार आहोत अफर्मेशन. ओके, तर अफर्मेशन्स तुम्हाला रेग्युलरली बोलायचे, सकाळी उठल्यानंतर आणि सकाळी झोपण्याच्या अगोदर कंपल्सरी. तर ते अफर्मेशन सर्वांनी बोलायचे. दोन्ही हात हृदयावरती ठेवायचे, पाठीचा कणा सरळ, डोळे बंद आणि स्वतःच्या डोळ्यासमोर स्वतःचा सुंदर चेहरा स्वतःला फील करायचंय, स्वतःला अनुभव करायचंय आणि सर्वांनी मोठ्याने बोलायचंय, मी खूप सुंदर आहे. मी खूप खूप सुंदर आहे. माझं माझ्यावरती खूप प्रेम आहे. माझं माझ्यावरती खूप प्रेम आहे. आय लव्ह माय सेल्फ. आय एम बेस्ट. आय एम बेस्ट. आणि सावकाश दोन्ही डोळे उघडायचे. चेहऱ्यावरती एक छान गोड स्माइल ठेवायची. ओके, थँक्यू सो मच. येस, वर्ग कसा वाटला सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करून सांगायचंय. ओके, वर्ग जर आवडला असेल तर नक्की रजिस्ट्रेशन करा. आपल्या मित्रमैत्रिणींना सुचवा. ओके, जास्तीत जास्त फॉरवर्ड करा. ओके, तर याच्या रिलेटेडचा ग्रुपवरती मेसेज आहे, जो जिथे झूम लिंक दिलेली आहे तिथेच याच्या पेमेंटची लिंक आहे. तर त्या लिंकद्वारे तुम्ही पेमेंट करू शकतात. याच्या रिलेटेडची सर्व, या सेशनच्या रिलेटेडची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल. डिटॉक्स टी, डिटॉक्स ज्यूस, ओके, हॅबिट चार्ट, ज्या सर्व गोष्टी आहेत तिथे तुम्हाला मिळणार आहेत. ओके, थँक्यू सो मच. आता आपण घेणार आहोत प्रश्न उत्तर. ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी, आपल्याला रिॲक्टचं बटन आहे, तर त्या रिॲक्टच्या बटनमध्ये हँड रेजचा ऑप्शन आहे, तिथे हँड रेज करू शकतात. म्हणजे तुम्हाला अनम्यूट करण्यासाठी मी परमिशन देईल.
तुम्ही अनम्यूट करून तुमचे प्रश्न विचारू शकतात. जर ज्यांना शक्य नाहीये त्यांनी चॅट बॉक्सचा वापर करायचा आणि चॅट बॉक्समध्ये टाईप करून सांगायचंय. थँक्यू सो मच. छान वाटतंय, मस्त वाटतंय. येस, प्रेग्नन्सी पासून डार्कनेस असेल, येस, ते पण कमी होईला मदत होईल. येस, नक्की कमी होण्यासाठी. येस, एक्सरसाइजने ते कमी होईल तृप्तीताई. मानेवरचे काळे डाग, मानेचे जे एक्सरसाइजेस आहेत तर ते एक्सरसाइजेस करून पण कमी होणार आहे. ओके, चालेल. एकच मिनिट, वर्षाताई अनम्यूट करा. फॅट लॉस पण तुम्हीच घेता का? हो, फॅट लॉसची बॅच, ऍडव्हान्सची बॅच आहे, ते ऍडव्हान्सची मी घेते. असे आपले भरपूर सारे टीचर्स ती आहेत. किती तर ते वाजताची असते बॅच ती? ऍडव्हान्स फॅट लॉसची 7ची बॅच आहे. संध्याकाळी? नाही, सकाळची 7ची आहे, संध्याकाळची 5ची एक बॅच आहे. ओके. अच्छा. आणि त्याचे काय चार्जेस आहेत? तुम्ही मला एक कॉल कराल का, मी तुम्हाला त्याच्या रिलेटेडचे सगळे म्हणजे जे प्रश्न तुमचा फोन नंबर कुठे मिळेल? मी तुम्हाला पाठवते, हे ते चॅट बॉक्समध्ये पाठवते. ओके. आणि रोज 10 पर्यंत राहणार की पुढे चालणार क्लास? आपली फक्त अर्ध्याच तासाची बॅच असणार आहे, 9:30 ते 10. आज डेमो सेशन आहे त्यामुळे फक्त जास्त वेळ घेतलेला आहे. ओके. थँक्यू सो मच वर्षाताई. येस, हा, सोनमताई अनम्यूट करा. हाय मॅम. मॅम हरिओम. माझ्या हनवटी खाली डार्क पॅचेस आहेत आणि कपाळावर पण डार्क पॅच आहे, तर त्याच्यासाठी काय करता येईल? हे जे आपण रेग्युलरली एक्सरसाइजेस आहेत, जे मसाजेस आहेत, आणखी आपण डिटॉक्स ज्यूस सांगणार आहोत. तर तो डिटॉक्स ज्यूस तुम्हाला रेग्युलर घ्यायचा आहे. त्याच्यामुळे पूर्ण शरीरातली टॉक्झिन्स निघून जाण्यासाठी मदत होणार आहे. आणि ते टॉक्झिन्स निघून गेले की आपण आपोआप आपल्या चेहऱ्यावरती तेज येतं. जे पिगमेंटेशन असेल, डार्कनेस आहे, तो आपोआप कमी होणार आहे. ओके, क्लिअर? तर ते तुमचं नक्की कमी होईल. पण ओके, तुम्हाला थँक्यू पूर्ण मॅम. स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे आणि पूर्ण रोज स्वतःसाठी अर्धा तास द्यायचा आहे. ओके, चालेल? ओके मॅम, येस, जास्त नक्की. तुमच्यावरच आणि विश्वास आहे, कारण की मी तुमचा याचा सूर्यनमस्काराचा वर्ग जॉईन केला होता, तर त्याच्यामधून खूप बेनिफिट्स मिळाले. 15 kg वेट लॉस झाला माझा. आणि आता हा ग्रेट. क्लास आणि तुम्ही पहिल्यांदाच जॉईन करते एक्सपिरियन्स मी, शेअर नाही त्याच्यामुळे केलाय. मला श्युरिटी आहे. येस, येस, नक्की नक्की येस नक्की तुम्हाला मॅम. बेनिफिट मिळेल. 75 kg होतं, 61 झालं. तर मला मला ह्याच्या खूप खूप गॅरंटी आहे तुमची की होणार ऑफकोर्स. येस, येस, नक्की होणार, आणि मला खूप नक्की. अभिमान आहे तुमच्या क्लासचा, खूप मला म्हणजे प्राऊड फील होतं. हो, ग्रेट, छान छान. थँक्यू. थँक्यू सो मच सोनम ताई. येस, नक्की होईल, नक्की होईल. ओके. येस, थँक्यू सो मच. येस, सेजल ताई अनम्यूट करा. हॅलो, गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हिनिंग, बोला. मी हे सांगते की सेजलनी आता 10th पास आउट केली आहे आणि तिची स्किन टोन आहे ना इथून अशी आणि इथे एक वेगळी आहे थोडी. हा त्यामुळे हा. जे मसाज आपण करतो ते ऑइलनी करू का कुठलं मॉइश्चरायझर यूज करू? आपण आता स्किनचे टाईप सांगणार आहोत आणि स्किनच्या टाईपनुसार ऑइल पण सांगणार आहोत. मग त्यांचा जो स्किन टाईप आहे त्याच्यानुसार जर त्यांनी ऑइल यूज केलं तर त्याने ते कमी होईल. एक्सरसाइज आणि मसाजने ते कमी होईल. इथे पूर्ण जो पॅच असतो त्याला मंकी पॅच हं, बोलतात, की पूर्ण इथे हं. डार्कनेस असतो. इथे हो. व्हाईट हेड्स असतात, तर त्या व्हाईट हेड्समुळे पण तो डार्कनेस थोडासा दिसतो. मग बाकीच्या स्किनपेक्षा थोडीशी इथली डार्क वाटते, तर ते त्याने कमी होईल. एक्सरसाइज आणि मसाज रेग्युलरली केलं तर ते होईल कमी. मग ऑइलनी काही पिंपल्स वगैरे येण्याचं हे नाही ना, म्हणजे ऑइल जर यूज केलं मसाज? ऑइलची जर स्किनला ॲलर्जी असेल तरच पिंपल्स येतात. जर ॲलर्जी नसेल तर नाही येणार पिंपल्स मग. मग ऑइल कुठलं म्हणजे तुम्हाला ते वापरायचं? सेशनमध्ये आपण उद्या किंवा परवाच्या सेशनमध्ये कोण ऑइलचा टाईप आणि स्किनचा टाईप आपण सांगणार आहोत आणि त्याच्यानुसार तुम्ही मग ऑइल खरेदी करून तसं यूज करू शकतात. किंवा जर तुम्हाला ऑइल सूट होत नाहीये तर जे रेग्युलरली तुम्ही मॉइश्चरायझर यूज करता, मॉइश्चरायझर असेल किंवा ॲलोवेरा जेल, तर ते ओके, घ्यायचं आणि त्याने मसाज करायची. ओके. ठीक आणि आहे. आपले मसाज रेग्युलर नसणार आहेत, वेगवेगळे हा, एक्सरसाइजेस असणार आहेत, मसाज वेगवेगळे असणार आहेत. तर त्याच्यामुळे तुम्हाला डेली पण ऑइल नाही यूज करायचंय. ठीक आहे, ओके, ठीक आहे. ओके, चालेल. ओके. थँक्यू सो मच. थँक्यू. येस, येस. रचनाताई अनम्यूट करा आणि व्हिडिओ स्टार्ट करा. सॉरी, व्हिडिओ सुरू करता येणार नाहीये. माझा ओके, मुलगा चालेल. शेजारी झोपलाय. लाईट लावला तर तो उठेल म्हणून. नाही, नाही, चालेल, चालेल. बोलू शकतात. तर मला छान अनुभव आला आजचा. खरंच छान होतं सेशन.
मला विचारायचं आहे की फॅट लॉसचे तुम्ही डिटेल्स तुमच्या कम्युनिटीवर शेअर करता का? हो, कारण कम्युनिटीवरती फॅट लॉसच्या डिटेल्स येतात. अच्छा, कारण आता अपकमिंग कुठली बॅच असेल तर मला डिटेल्स हवे होते म्हणून मी आपल्या प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला आपल्या फॅट लॉसच्या बॅचेस चालू होतात. नित्य योग साधना, ऍडव्हान्स फॅट लॉसच्या बर प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला विदाउट डाऊट डायरेक्ट तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बरं. आणि कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काही नाहीये माझ्याकडे, कारण ऍड बघूनच तुमचं मी बघितलंय, त्यामुळे कॉन्टॅक्ट कुणाला करावं हे माहिती नाही. ओके, चालेल. मी आपल्या म्हणजे प्रत्येक शिक्षकांचा आपल्या ग्रुपच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रत्येक शिक्षकांचा नंबर पण दिलेला असतो. तर तिथे तुम्ही बरं. कोणत्याही शिक्षकांना कॉन्टॅक्ट केलं तरी तुम्हाला डिटेल्स मिळेल. मी आता बरं. सध्यासाठी तरी माझा नंबर तुम्हाला चॅट चालेल. बॉक्समध्ये पाठवते. चालेल. काहीही शंका असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता दिवसभरात. ओके. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. ओके, चॅट बॉक्समध्ये मी नंबर पाठवलाय. त्याच्या रिलेटेड तुम्हाला काही शंका असेल, फॅट लॉसच्या रिलेटेड असेल किंवा फेस योगाच्या रिलेटेड असेल, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. येस. नेक्स्ट उत्कर्षताई, हा अनम्यूट करा. हॅलो मॅम, गुड इव्हनिंग. गुड इव्हिनिंग. सेशन खूप छान होता. माझा फर्स्ट डेच आहे आज. पण मला हे विचारायचं होतं, ऍक्च्युली मला डार्क सर्कल्सचा खूप प्रॉब्लेम आहे. मी म्हणजे डॉक्टर्स वगैरे पण हे केलं, पण मला सगळे म्हणतात की तू काही करू नको बा, त्याच्यावर आणखी वाढतील असं म्हणतात. आणि फ्लफीनेस खूप येतो चेहऱ्यावरती. तर आपण हे एक्सरसाइज केल्याने क्युअर होतील का? त्याने तर क्युअर होतं. पण एक बेसिक क्वेश्चन मी तुम्हाला विचारेल, त्याचं आन्सर एकदम व्यवस्थित द्यायचं की नक्की अनालिसिस करून. तुमची झोप किती तासांची होते नाही, पूर्ण? माझी झोप खरं सांगू तर एकदम हेल्दी स्लीप नाहीये माझी. मग त्याच्यामध्येच आन्सर आहे. आपली झोप होत नाही, त्याच्यामुळे चेहऱ्यावरती सूज येते आणि ते डार्क हो, सर्कल. आणि आपल्याला माहिती आहे की डोळ्यांच्या भोवतालची स्किन खूप नाजूक असते, सेन्सिटिव्ह असते. हो, त्याच्यावरती हो, आपण क्रीम लावली किंवा कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात यूज केली तर ते डार्क डार्क हो, डार्क आणखी डार्क होत चालणार आहे. त्याच्यासाठी हो. आपण हे बेसिक एक्सरसाइज घेतो, आणखी मसाज घेतो. त्याने तिथलं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं, तिथली हम्म. त्वचा थोडीशी हेल्दी होते. पण हा. जी त्वचा आपली झोपेत हील होते, जी आपली बॉडी झोपेमध्ये हील होते, ती जास्त हम्म. प्रमाणात एक्सरसाइज मसाज करून होणार नाहीये. त्यामुळे बरोबर. आपल्याला थोडंसं झोपेकडे पण लक्ष द्यायचंय. त्याच्यासाठी आपण सर्वांना हम्म. हॅबिट चार्ट देणार आहोत, तो ग्रुपवरती पाठवणार आहोत. तर ते हा, हॅबिट हा. चार्टचे झेरॉक्स काढायची आणि त्याच्यात त्या सर्व ज्या त्याच्यामध्ये हे दिलेल्या आहेत, सूचना दिलेल्या आहेत, तर त्या व्यवस्थित फॉलो करा. नक्की 100% तुम्हाला रिझल्ट मिळेल. आणि त्याच्यावरती जर तुम्हाला खात्री होत नसेल तर आपले जे जुने साधक आहेत त्यांचे एक्सपिरियन्स बघा तुम्ही. हा, ते हा, ऐका हा. एकदा, नक्की तुम्हाला त्याच्यावरती ट्रस्ट होईल. हो, ओके. हो. नाही, तेच आहे. काही आपण करायला जातो पण कन्सिस्टन्सी नसते ना, त्याच्यामुळे खूपच म्हणजे प्रॉब्लेम होते. येस, नाही, नक्की. पण ह्याच्यामुळे तुमची हेल्दी स्लीप होण्यासाठी सुद्धा मदत होते. तुम्ही हा. झोपल्यानंतर जेव्हा तुम्हाला रिलॅक्सेशन मिळतं, स्ट्रेस टेन्शन कमी होतं, दिवसभराचा थकवा हम्म. निघून जातो, तेव्हा तुमची नक्की छान झोप होणार आहे. ओके. हो, येस, क्लिअर. नक्की. थँक्यू. थँक्यू सो मच उत्कर्षाताई. येस, नेक्स्ट कोण बोलणार? येस, एम एम खिलारे. येस ताई, अनम्यूट करा. अरे मॅडम, आवाज येतो? आवाज येतोय माझा? हा, बोला. प्रश्न विचारायचा का तुम्हाला? अरे हात कुठे असतो? मध्ये का साईडला? अच्छा, त्यांचा मुलगा बोलतोय वाटतं. ओके, हरिओम. नेक्स्ट कोणाला विचारायचंय का काही प्रश्न? हा, मनीषाताई, अनम्यूट करा. विचारू? हा, येस, आवाज येतो? विचारा. येस येस, क्लिअर, बोला. माझी ना डोळ्याच्या वरची स्किन खूप अशी लूज आहे आणि मानेच्या इथे पण खूप मोस येण्याचे प्रमाण जास्त. ओके, मोस येण्याचं प्रमाण जेव्हा होतं की शरीरातले आपले जेव्हा टॉक्झिन्स कमी होतील, डिटॉक्स ज्यूस, तुम्हाला त्याच्या रिलेटेडची इन्फॉर्मेशन आपल्या ग्रुपवरती येणार आहे. पण ते जे आणि डिटॉक्स ज्यूस आपण सांगणार आहोत, ते डिटॉक्स ज्यूस तुम्ही रेग्युलरली घ्या, त्याचा इफेक्ट होईल. आणि जे मानेचे आपण एक्सरसाइजेस वगैरे घेतो, आता मानेचे एक्सरसाइज केल्यानंतर पूर्ण मानेची त्वचा थोडीशी स्ट्रेच होते, तिथले फॅट्स, अतिरिक्त जे फॅट्स असतात, तर त्या फॅट्स कमी होण्यासाठी सुद्धा मदत होते. त्याच्यासोबत मग ते मोसचं प्रमाण पण कमी होणार आहे आणि त्याच्यावरचे जर अतिरिक्त फॅट असतील तर ते फॅट्स पण कमी होणार आहेत. आणि डोळ्याच्या रिलेटेडचे पण आपण त्राटकचं सेशन घेतो,
तेव्हा पूर्ण फक्त डोळ्याचे एक्सरसाइजेस घेतो. मग ते जेव्हा डोळ्याचे एक्सरसाइजेस घेणार तेव्हा तिथली जी त्वचा इथलेच ना पापण्यांच्या वरची त्वचा जी लूज झालेली असते ती पण व्यवस्थित होण्यासाठी मदत होईल. पण त्याच्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागेल. ओके, थोडासा वेळ द्यावा लागेल. व्यवस्थित पूर्ण 30 दिवसांचं हे पूर्ण सेशन अटेंड करून बघा. हळूहळू त्याचा इफेक्ट तुम्हाला नक्की जाणवेल. हा. नाही मी केलंय मागच्या महिन्यापासून आहे. पण मी दवाखान्यात कामाला असल्यामुळं तिन्ही शिफ्ट असतात त्यामुळं मग शेड्यूल ते थोडासा चेहऱ्यावरती हे होतच कारण की नाईटची झोप काही होत नाही ना त्यामुळे थोडासा नाही. इफेक्ट होत नाही. डार्क सर्कल येतातच चेहऱ्यावर. ऍसिडिटी वाढती हे वाढतं त्यामुळे ते डार्क सर्कल येतात असं होतं. नाही, थोडंसं झोपेकडे लक्ष द्या. आता रात्रीची शिफ्ट असल्यावरती तर आपली ती झोप तर दिवसभरात पूर्ण व्यवस्थित होत नाही. पण शक्यतो थोडंसं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा रात्रीची एकदम छान रिफ्रेशिंग झोप घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामुळे सुद्धा ते कमी होऊ शकतं. कारण झोप नाही व्यवस्थित झाली की डोळ्याच्या रिलेटेडचे जे विकार असतात ते स्टार्ट होतात. ओके? चालेल. हे एक्सरसाइजने, मसाजने थोडासा तुम्हाला इफेक्ट जाणवेल त्याच्यासाठी. पण थोडंसं वेळ द्यावा लागेल. थोडेसे सेशन मिस करू नका, व्यवस्थित करा. ओके? चालेल. थँक्यू सो मच मनीषा ताई. येस, नेक्स्ट कोणाला काही विचारायचंय का? ओके, चालेल. तर सेशन आवडलं असेल तर नक्की सर्वांनी रजिस्टर करा आणि काही प्रश्न असतील तर कॉल किंवा मेसेज करू शकतात. व्हॉट्सअपचा नंबर मी तुम्हाला चॅट बॉक्समध्ये टाईप करून पाठवलेला आहे. ओके, चालेल. तर त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता, मेसेज करू शकता. फॅट लॉसच्या रिलेटेड किंवा बॅचेसच्या रिलेटेड कोणतीही इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कॉल करून नक्की विचारू शकतात. ओके, चालेल. थांबूयात मग आपण. हरिओम. थँक्यू सो मच. गुड नाईट ऑल ऑफ यू. मस्त राहा, छान राहा, आनंदी राहा. थँक्यू सो मच. येस, थँक्यू आशाताई. येस, थांबायचं मग. चालेल, थांबूयात आपण. हरिओम.